तर वेडिंग सीझन चालू झालेला आहे आणि ह्या वर्षातलं आम्ही पहिलं लग्न हे अटेंड करणार आहोत। तर हे लग्न यांच्या फ्रेंड्स आहे, तर त्या लग्नासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। सगळेजण ग्रुपने आलो आहे। तर इथे आल्यालाच आम्हाला स्टेजवरती बोलावलं, छान हळदी कुंकू लावलं आणि छान साडी त्यांच्यासाठी शर्ट पॅन्ट पीस हे सगळं असं बरंच काही दिलं। आणि त्यानंतर इथे लगेचच दुल्हे राजा की ग्रँड एंट्रीसुद्धा जोरात होती। सगळे वाजत गाजत एन्जॉय करणं इथे चालू झालं होतं। तर छान लग्न झालं आणि लग्नाच्या काही विधी चालू होत्या। तोपर्यंत आम्ही ते मस्त जेवणावर ताव मारायला आलो। बरेच पदार्थ होते आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण झाल्यानंतर हे आईस्क्रीम, तर ते सुद्धा एन्जॉय केलं। आणि मग का आता रिसेप्शनचं लुक करण्यासाठी नवरा नवरी गेले, तर म्हटलं आपण आपलेच व्हिडिओज क्लिक करूया। ते सगळं झालं, सगळ्यांना बाय करून आम्ही घरी आलो दुपारच्या वेळेला। तर उर्वीचं असं इथे खेळ चालू होतं आणि मग म्हटलं आजचा खूप कंटाळा आला होता संध्याकाळच्या जेवणाला, कारण दुपारी भरपूर खाल्लेलं होतं। तर म्हटलं झटपट असं काहीतरी बनवूयात। तरी ते नूडल्सचं प्लॅनिंग चालू होतं, पण त्यांना मंचुरियन आणि मग फ्राय राईस असं सगळंच करायचं होतं। मग काय मला आराम आणि त्यांची अशी तयारी चालू झालेली होती। आज मंचुरियन म्हणजे सगळं चायनीज मेनू ठरलेला आहे। तर कोबी मंचुरियन इथे करताय ते बघा, छान पटकन आणि रेडीमेड पीठ आणलं फक्त कोबी आणि गाजर थोडंसं किसून घातलं आणि मग तो फक्त मसाला मिक्स करून छान कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन इथे तयार झाले। ते बघा, फक्त ह्यामध्ये ना फूड कलर खूपच दिसते, अगदी लाल लाल झालेत, पण टेस्ट भरपूर छान होते, अगदी चवीला अप्रतिम। आणि आपण घरच्या घरी बनवतो त्यामुळे चांगलं असं ऑइलसुद्धा आपण वापरतो। तर हे कधी होतं आहे अशी उर्वीची उत्सुकता चालू होती। त्यानंतर फ्राय राईससुद्धा झालं, फक्त राहिलं होतं ते काय नूडल्ससुद्धा पटकन असे तयार झाले। तर गरमागरम जेवण एन्जॉय करणार आणि मग फक्त आराम करायचे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण पुन्हा भेटूया। तर कसं वाटलं आजचं डिनर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चलो बाय बाय।